नक्कीच नक्कीच गिरीश, अपडेट्स घेत राहूच। थेट जाणार आहोत, आपले प्रतिनिधी संजय सरोदे आपल्यासोबत आझाद मैदानातून जोडले गेलेले आहेत। संजय, बाहेर मोठ्या संख्येने आंदोलक आहेतच, आझाद मैदानाची दृश्य आपण पाहतोय, तिथेही मोठ्या संख्येने आंदोलक आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब, 5वा दिवस आहे जरांगेंच्या आंदोलनाचा, त्यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट्स काय? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालवलेली आहे। त्यांना आता सहज उठणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांना आता खरं तर उपचाराची गरज आहे, परंतु त्यांनी उपचारच काय, पण पाणी पण या ठिकाणी टाळलेलं आहे, जेवण टाळलेलं आहे, पाणी टाळलेलं आहे आणि त्यांनी कठोर उपोषणाचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि यामुळे आता जरांगे पाटलांकडे येणाऱ्या मराठा आंदोलकांचाही ओढा इकडे वाढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक आता आझाद मैदानावर पोहोचत आहेत। जरी या ठिकाणची पार्किंगमध्ये या ठिकाणच्या परिसरामध्ये वाहनांची गर्दी झाली होती, परंतु काल कोर्टाने आदेश दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं, त्यामुळे आता या परिसरातील दक्षिण मुंबईतील वाहनं थोड्याफार प्रमाणात आता इतर ठिकाणी हलवण्यात आलेली आहेत। अजून काही वाहने या ठिकाणी जातील, परंतु जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण, त्या मागणीवर जरांगे पाटील अजूनही ठाम आहे। सरकारनं त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे, या ठिकाणी आलं पाहिजे, असं काल जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं, पण अजूनही कोणी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करायला आलेलं नाही। त्यामुळे आंदोलकही आक्रमक झालेले या ठिकाणी दिसतात आणि अजूनही मुंबईकडे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी येत आहेत। नक्कीच मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानात दाखल होत आहेत, तर दुसरीकडे जरांगे सुद्धा आता निर्धारावर ठाम आहेत।